शेट्टी काय मारत काय पोरगी बिरगी वाटली तुला बाजूला कोण म्हणते त्याला तिकडनं थांबा बाई तू नाव द्यायचं ना होऊ दे ना गर्दी 2 मिनिटं गर्दी दाखवायची ना आपल्याला रे हा गेला गेला तू जाऊ दे दर्शन आरती ऋषी मुनींची तपस्थळी असलेली जागा पुरातन चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर चंद्रेश्वर राजाने स्वतः ह्या ठिकाणी चंद्रेश्वराची निर्मिती केलेली आहे आणि आज तगायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भाविक भक्त येत आहेत। लाखो लोक सकाळपासून 5 वाजेपासून लाखो लोक या ठिकाणी येऊन गेले। आताही पाहिलं सगळीकडे तर प्रचंड अशी गर्दी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे। ऋषी मुनींची तपस्थळी असल्याने या ठिकाणी स्वामी देवजी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या परिसरामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचे कामं चालू आहेत आणि भाविक भक्तांचा प्रचंड या ठिकाणी महाशिवरात्रीचं पर्व काळ साधून आज पहाटे 5 वाजेपासून प्रचंड अशी या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी आहे। मनोकामनाला पूर्णपणे जागृत देवस्थान असल्यामुळे लोकांची भक्तांची प्रचंड अशी या ठिकाणी भावना आहे आणि आजपर्यंत जे जे मनामध्ये असेल मनोकामना ती या महादेवाने पूर्ण केलेल्या आहेत। म्हणूनच तालुक्याचा प्रचंड असा ओघ या मंदिरामध्ये आहे। नमस्कार, मी संजय पाडवी, चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराचा सदस्य। खरं तर चंद्रेश्वर गड हा अतिशय प्राचीन असा गड आहे। भगवान चंद्रदेवाला या ठिकाणी शाप लागला आणि शापमुक्ती करता भगवान चंद्रदेवाने या ठिकाणी तपश्चर्या केली आणि साक्षात महादेवाने या ठिकाणी प्रगट होऊन तो शापमुक्त केलं चंद्रदेवाला आणि स्वतः लिंग स्वरूपात या ठिकाणी स्थापित झालेले आणि अतिशय परमपावन असं हे स्थान आहे। या ठिकाणी प्रभू रामचंद्र देखील येऊन गेलेले आहेत, भगवान परशुराम देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, भगवान जमदग्नी ऋषी यांची ही तपोस्थली राहिलेली आहे। असं हे अतिशय पतित पावन असं स्थान या ठिकाणी असंख्य दूरदूरवरून भाविक भक्त येत असतात। त्यांना पावणारा हा महादेव आहे आणि असंख्य लोकांनी या ठिकाणी केलेले नवस पण पूर्ण होतात। असं हे पतित पावन चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे। पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या वतीने या मंदिराची व्यवस्थापना केली जाते। स्वामी जयदेवपुरीजी महाराज या ठिकाणी मठाधिपती आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धाराचं कार्य अतिशय सुंदररित्या चालू आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हा स्वच्छ सुंदर आणि पर्यटनाच्या दृष्टीने उत्कृष्ट झालेला आहे। त्यामुळे दूरदूरच्या पर्यटकांचं आणि भाविक भक्तांचं या ठिकाणी येणं असतं। त्यामुळे आज अतिशय प्रचंड अशी गर्दी पहाटेपासूनच झालेली आहे।